नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुमचा ऑलरेडी व्यवसाय आहे आणि त्याच्यात प्रगती कशी करायची या गोष्टीचा तुम्ही विचार करत असाल तर नमस्कार, रावळ फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला नक्की काय लागतं. भांडवल लागतं, आपल्याला हिंमत लागती का, योग्य वेळ लागती का, जागा लागती. आणि जर व्यवसायात तुम्ही ऑलरेडी असाल तर आपला इन्कम का होत नाही आहे किंवा आपल्याला इन्कम का येत नाही आहे आणि आपलं नुकसान का होतं आणि व्यवसाय बंद करायची वेळ का येते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही व्यवसायात उतरायचं म्हणता त्यावेळेस तुमच्याकडे जसं मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंग म्हणजे काय की तुमच्याकडं जर थोडी रक्कम असेल तर तेवढीच अख्खी रक्कम लावून तुम्हाला व्यवसायात उतरायचं नाही अजिबात. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला तुमचा व्यवसाय कोणता आहे हा निवडायचा आहे. ते निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करून मग जागा बघायची आणि जागा बघितल्यानंतर छोट्याच तुमच्या फंडनी किंवा तुमच्या भांडवलाने तुम्हाला तो व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि दुसरी, जेव्हा तुम्ही ऑलरेडी व्यवसायात आहात त्यावेळेस तुम्हाला त्या व्यवसायाला वाढवण्यासाठी काय काय करता येईल हे पूर्ण प्रयत्न सर्व करायचे आहेत. मेन तुमची क्वालिटी जी आहे ना ती क्वालिटी एकदम मेंटेन ठेवा आणि जी क्वालिटी तुम्ही ठेवली त्यांनी पण कस्टमर तुमचे येत नसतील किंवा राहत नसतील तर ती अपग्रेड करा. पण टिकून राहा मित्रांनो, तुमच्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा तुमच्या फील्डमध्ये आहे ना टिकून राहा. कारण की सहजासहजी कुठली गोष्ट मिळत नाही आणि सहजासहजी एखादी गोष्ट मिळाली तर ती कायमस्वरूपी सोबत राहत नाही. त्या कारणामुळं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही फक्त टिकून राहा